पुण्यातील आलिशान पोर्शे कार रजिस्ट्रेशन शिवायच रस्त्यावर कारची नोंदणी करण्यास टाळाटाळ। पुण्यातल्या हिट अँड रन प्रकरणी आरोपीला संज्ञान म्हणून ग्राह्य धरावा, पुणे पोलिसांचा अर्ज। आरोपी विरोधात सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याची कलम लावणार, फडणवीसांची माहिती। पुण्यात दोघांचा बळी घेणाऱ्या आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा, सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस। घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी एसआयटीची स्थापना, आयपीएस लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वात 6 अधिकारी करणार तपास। तळीयेच्या दरडग्रस्तांची सरकारकडून क्रूर चेष्टा, 271 दरडग्रस्तांपैकी 66 जणांना पुऱ्या सुविधांसह घरं, तर 205 कुटुंब असूनही मृत्यूच्या छायेखाली। 10वीचा निकाल 27 मे रोजी जाहीर होणार, राज्यमंडळाचे अध्यक्ष शरद गोसावींची माहिती। सीएसएमटीवर फलाट विस्तारीकरणामुळे 23 ते 31 मे पर्यंत मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगा ब्लॉक, प्रगती, इंटरसिटी, वंदे भारत ट्रेन रद्द। महाराष्ट्रातल्या गावपाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई, 10,000 गावपाड्यांना 3,500 टँकरनं पाणी पुरवठा। लैंगिक अत्याचाराच्या आरोपी खासदार प्रज्वल रेवण्णाचा राजनैतिक पासपोर्ट रद्द करा, कर्नाटक सरकारनं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे पत्र लिहून केली मागणी। इराणचे राष्ट्राध्यक्ष रईसी यांच्यावर उद्या अंतिम संस्कार होणार, लाखो लोक अंत्यसंस्कारात सामील होण्याची शक्यता। हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये झाला होता मृत्यू। लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या दिवशी 4 जूनला ड्राय डेला हॉटेल्स ओनर्स असोसिएशनचा विरोध, हॉटेल ओनर्स असोसिएशनची उच्च न्यायालयात याचिका। राज्यभरात झालेल्या मोसमी पावसानंतर आता पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाचा अंदाज, तर काही ठिकाणी तुरळक पावसाचाही अंदाज। मुंबई विद्यापीठाच्या संलग्न महाविद्यालयातील पदव्युत्तर प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 22 मे पासून प्रवेश प्रक्रिया सुरू। वाहन चालवण्याचे लायसन्स काढण्यासाठी देण्यात येणाऱ्या ड्रायव्हिंग टेस्टसाठी आता आरटीओ मध्ये जाण्याची गरज नाही, प्रशिक्षण संस्थांमध्ये ही टेस्ट देता येणार। मुंबईतील विक्रोळी, कांजूर, भांडूप, नाहूरमध्ये 24 आणि 25 मे रोजी पाणी पुरवठा बंद करणार, जलवाहिनीचं काम सुरू असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम। किल्ले रायगडावरील पायवाट 2 दिवस बंद, जिल्हाधिकारी किशन चावळे यांचे आदेश। उंच कड्यावरील दगड काढण्यासाठी पर्यटकांना पायी वाटचाल बंद। मोरा भाऊचा धक्का ते रो जलसेवेला मार्च 2025चा मुहूर्त, रखडलेल्या जनसेवेचं काम पुन्हा सुरू झालं, उरण मुंबई मार्गावरील प्रवाशांना दिलासा। फणसाड अभयारण्यामध्ये उद्या वन्यजीवांची गणना होणार, बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी रात्री 12 वाजता मचाणांसह वन्यप्रेमी सहभागी होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।